चक्क मन्याला जामकरला घेऊन देशमुखांच्या घरी. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. देवीसिंग जातो आणि डिम्पीला खायला घेऊन येतो, पण काही केल्या डिम्पीचं काय समाधान होत नाही. ती डॉक्टर किती वेळ इथं थांबायचं, मला ना इथं लय गरम होतं या. इकडे लालीची मात्र तगमग चालू असते आणि म्हणते हे अजून आलं कसं नाही, आणि या डिम्पीचं पण काहीच कळत नाही, ही एवढ्या वेळ त्यांच्यासोबत काय करत असणार. आता लालीला काय राहत नाही आणि ती गोपाळला फोन करते आणि म्हणते अहो कुठे आहेत तुम्ही. तो ते ना आज खूप काम होतं. ती म्हणते आधी घरी या बरं. आता गोपाळचं काहीच चालत नाही आणि त्याला घरी यावं लागतं, पण सुरुवाजीचा डोळा चुकून तो आत जायला लागतो. पण ती पटकन त्याचा हात पकडते आणि म्हणते कंपाऊंडर. आता मात्र डिम्पी चांगली शॉक होते. लाली मनात म्हणते कंपाऊंडर. सगळे घाबरून बघत असतात. सुरुवाजी म्हणते हा मुर्दा इथं काय करतोय. नवराजी म्हणते तू कशी काय ओळखतीस त्याला. सुरुवाजी म्हणते अगं ओळखती काय, हा माणूस एक नंबरचा राक्षस आहे, तू याला घरात घेतलंच कसं. नरवाजी शॉकून म्हणते ह्या मुर्द्यावर मला पहिलेच संशय होता. तुला काय सांगायचं सरे, हा गावात आल्यापासून नुसते मुर्दे पडतायत. मी या लोकांना सांगून सांगून थकले. जेव्हा घरात मुर्दा पडल ना तेव्हा यांचे डोळे उघडतील. आता अजून काही बोलणार तेवढ्यात माने येतो. त्याला बघून तर देवीसिंग आणि डिंपलच्या पायाखालची जमीनच सरकते. माने म्हणतो गुड मॉर्निंग देशमुख फॅमिली. देवीसिंगला म्हणतो मी आलो आणि देवीसिंगला मिठी मारतो. त्याच्याबरोबर एवढे गुंड बघून सगळे सादरतात आणि घाबरून बघत असतात. आप्पा म्हणतात पण तू आहेस कोण. माने म्हणतो त्याचं काय आहे ना, आमच्यात एक व्यवहार झालेला आहे, त्या संदर्भात बोलायला तर इकडे आलो होतो. आप्पा म्हणतात कसला व्यवहार. माने म्हणतो सांगतो ना, सगळं व्यवस्थित सांगतो. काय गोपाळ, काय हिरोईन डिंपल, सांगू ना यांना. रणजी म्हणते बाई आता हे काय नवीन, ह्या गोपाळने अजून काय कांड केलं. तेवढ्यात वाजत जामकर साहेबांची गाडी येते आणि देशमुखांच्या घराबाहेर एवढ्या गाड्या म्हणून जामकर बघत असतात. ते आता आत जातात. तेवढ्यात मान्या म्हणतो तुमच्याकडे तर पोलीस पण आलेत. जामकर म्हणतात इथे ते मैफिल जमली, 2 बायकावाले देशमुख काय काही कार्यक्रम काढला की काय तुमच्याकडे सारखे. कार्यक्रमावर कार्यक्रम, कार्यक्रमावर कार्यक्रम, काय कुणाला पळवायचं की कुणाचा मुर्दा पाडायचा. आप्पा म्हणतात ओ जामकर, आम्ही काय असं करत नसतो आणि तुम्हाला एकदा सांगितलं ना, त्या साखेतला आम्ही काही केलं नाही, तोच पळालाय. जामकर म्हणतात नवीन पाहुणे वाटतं. माने म्हणतो नमस्कार साहेब, माझा एक पुराणा हिसाब होता तो चुकता करायला आलो होतो. जामकर म्हणतात या देशमुखांनी कुणाकुणाचे पैसे घेतले काय माहिती. तेवढ्यात त्यांचं लक्ष सरुआजी आणि नरुआजीकडे जातं. जामकर म्हणतात सीता और गीता, इथे तर 2 हिरोईन आहेत. आता नरुआजीने सरुआजी दोघी लाजतात आणि एकदम म्हणतात हायच मी हिरोईन. जामकर म्हणतात एवढं साम्य आजपर्यंत फक्त पिक्चरमध्ये बघितलं होतं आणि आज साक्षात 2 बायकावाल्या देशमुखच्या घरी काही घडू शकतं. काय गोपाळ नावाचे टेलर, आज नवीन काही कारस्थान. देवसिंग म्हणतो हाय काता साहेब, मी कशाला कारस्थान करू. जामकर म्हणतात मग एवढे गुंड का आलेत. म्हणे म्हणतो साहेब ते गुंड नाहीये, माझे माणसं आहेत. जामकर म्हणतात तुझे माणसं असतील तर ठीक आहे, पण जर ते गुंड असतील तर ए चला रे, घ्या सगळ्यांना आणि टाका आत. म्हणे म्हणतो साहेब. जामकर म्हणतात गंमत गंमत केली मी, अशी गंमत मी अधूनमधून करत असतो. काय गोपाळ नावाच्या टेलरनी तुम्हाला पण चुना लावला. देवीसिंग म्हणतो हाय काता, मी कशाला चुना लावू आणि सोडा ना साहेब, ते आमच्या दोघांमधलं आहे. जामकर डिंपलकडे बघत म्हणतात अजून एक. फुला म्हणते साहेब आमची पुतणी हाय, सरू मावशीची नात. जामकर म्हणतात अच्छा, ह्या दोघी बहिणी बहिणी आहे का. सरुआजी म्हणते ही नाही माझी बहीण. नरुआजी म्हणते ही पण नाही माझी बहीण. जामकर म्हणतात बहीण नाही. नरुआजी म्हणते नाही म्हणजे बहीण आहे पण मी मानत नाही. ते म्हणतात अच्छा दुश्मनी, तुम्ही दोघी एवढ्या सुंदर आहेत आणि एवढी दुश्मनी. एवढा रागाराग केलं तर तुमचं सौंदर्य कमी होईल. आता जामकर साहेब दोन्ही म्हाताऱ्यांना बरोबर मार्गाला लावतात आणि पुढे काय गोंधळ घालतात हे पुढील भागात बघूया. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.